आपण आता पाहणार आहोत पहिला दिवस. क्षेत्र आहे मौखिक भाषा. कौशल्य, क्षमता म्हणजेच श्रवण आणि भाषण. संबोध आहे कविता, गाणी. अध्ययन निष्पत्ती आहेत ऐकलेल्या वाचलेल्या साहित्यातील कंसामध्ये विनोदी साहसी कविता इत्यादी. विषयांवरील विषय, घटना, चित्र, पात्र व शीर्षक यांबाबत चर्चा करतात. पाठ्यविषय कंसात पाठ, कविता, विनोद, गाणी इत्यादी लक्षपूर्वक ऐकून त्यांचा आनंद घेतात. त्यांच्या ध्वनिफिती समजपूर्वक ऐकतात. आणि पुढं कविता, गाणी अभिनयासह व योग्य आरोह अवरोहासह आनंददायी पद्धतीने म्हणतात. आता हे सर्व मुलांच्या बाबतीत आहे, विद्यार्थ्यांच्या बाबतीत आहे की हे कोण करत आहे? सर्व विद्यार्थी करतात. ह्या कृती सगळे विद्यार्थी करत आहेत. तर आपण जाणून घेऊया. तर शिक्षकांनी व्हलवा र व्हलवा हे गाणं तालासुरात साभिनय म्हणून दाखवावे. विद्यार्थ्यांनी गाणे लक्षपूर्वक ऐकावे. आपण गाणं पण पाहणार आहोत, पण सूचना काय आहेत त्या बघूया. पहिलं आपण गाणं म्हणा किंवा हे कविता जे आहे, कविता म्हणूया गाणं म्हणूया, तर आपण हे सुद्धा चालीवरती बघणार आहोत. आणि ज्यावेळेस मी चालीवरती म्हणून झाल्यानंतर, माझं म्हणून झाल्यानंतर तुम्ही सुद्धा हे चालीवरती म्हणायचं आहे, मोठ्या आवाजात म्हणायचं आहे, अगदी न लाजता न घाबरता. आणि चाल चांगली पद्धतीनं जमेल असा सराव करायचा आहे. आणि वारंवार सराव केल्यानंतर मग तुम्हाला ह्याची नक्कीच चाल खूप चांगल्या पद्धतीनं लावता येईल, चालीवर चांगल्या पद्धतीने म्हणता येईल. शिक्षकांनी गाण्याची एक एक ओळ तालासुरात साभिनय म्हणून दाखवावी. साभिनय म्हणजे प्रत्यक्ष कृती करून म्हणून दाखवायचे, थोडा हावभाव करून म्हणून दाखवायचे. विद्यार्थी त्यांच्या मागे साभिनय गाणे म्हणतील. आता ही कृती ॲक्च्युली प्रत्यक्ष केली तर अजून चांगली होती वर्गामध्ये. आपण लवकरच अपेक्षा ठेवूया की हे कोरोनाचं संकट कमी हो आणि आपली शाळा रेग्युलर व्यवस्थितरित्या दैनंदिन चालू व्हावी. ध्वनिफिती, ध्वनिमुद्रिका, मोबाईल इत्यादी साहित्य वापरून कवितांची चाल ऐकवावी. म्हणजे पालकांनी मुलांना वेगवेगळ्या माध्यमातून ह्या कविता तुम्ही ऐकू शकतात, गीतं ऐकू शकता मराठी. एखाद्या विद्यार्थ्याला गाणे म्हणण्यास सांगावे, इतर विद्यार्थी त्यांच्या मागे म्हणतील. आता लॉकडाऊनमुळं किंवा कोरोनामुळं पालकांची भूमिका आणि शिक्षकांची भूमिका ही एकसारखी झालेली आहे. कारण शाळेमध्ये शिक्षक जे काही मुलांना शिकवत होते, मुलांवरती संस्कार घडवत होते, जे काही त्यांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या पूर्ण विकासासाठी प्रयत्न करत होते, तर आता विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा प्रत्यक्ष संपर्क येत नसल्यामुळं मुलं हे जास्तीत जास्त वेळ घरी असतात. तर पालकांनी पालक म्हणजेच आई, वडील, मोठा भाऊ असेल, मोठी बहीण असेल, चुलते असतील, मामा असतील, पालक म्हणजे आपले जे घरातले व्यक्ती आहेत ते, तर त्यांनी मुलांकडून हीच शिक्षकाची भूमिका आता त्यांनी बजावायची आहे. आणि आपला मुलगा म्हणजे मागं राहणार नाही. तर ही काळजी आपण पालक म्हणून आपण घेण्यात सध्या गरज बनलेली आहे. शाळेतले शिक्षक तर आपल्या मदतीसाठी नक्कीच आहेत. आणि काही अडचण, शंका, प्रश्न असेल तर आपण शिक्षकांना कधीही फोन करून विचारू शकता. व्हॉट्सअप माध्यमातून तुम्ही प्रश्न मांडू शकता आणि शिक्षक आपलं नक्कीच ते समाधान करतील. त्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याला गाणे म्हणण्यास सांगावे, इतर विद्यार्थी त्यांच्या मागे म्हणतील. आता हे वर्गामधला भाग आहे, पण आता सध्या विद्यार्थी घरी असल्यामुळं जर गल्लीमध्ये किंवा भाऊ वगैरे असेल तर मिळून 2 जण 3 जण म्हणू शकतात, काही हरकत नाही. पण तिथं सुद्धा कोरोनाच्या पूर्ण नियमांचे पालन करायचं आहे. शिक्षक विद्यार्थ्यांची कविता, गाणी, समूहगीते लक्षपूर्वक ऐकतात. तालासुरात साभिनय का लयीत जाणून घ्यावे. म्हणजे ते साभिनय झालेलं आहे का, लयीमध्ये म्हटलं गेलं आहे का, हे शिक्षकांनी जाणून घ्यायचं आहे. सक्षम बनूया. शिक्षकांनी कविता, गाणी या संबोधावर विद्यार्थ्यांशी चर्चा करावी. जसे कविता, गाण्यांचे विविध विषय, त्यातील भावार्थ, कवितेची रचना, कवितेची लय, चाल इत्यादी. शिक्षकांनी पाठ्यपुस्तकातील विविध कवितांचा थोडक्यात परिचय करून द्यावा. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गाण्यास विविध चाली लावण्याचा प्रयत्न करण्यास सांगावे. विद्यार्थ्यांनी गाण्यास लावलेल्या विविध चालींचे ध्वनिमुद्रण मोबाईलवर करावे व ऐकवावे. कवितेमध्ये सर्वात चांगली चाल
लावणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करावे. म्हणजे कवितेची चाल ज्यांनी सर्वात चांगले लावले आहेत तर त्यांचं कौतुक करावं. विद्यार्थ्यांना गाण्यातील कठीण शब्द शोधण्यास सांगावे. त्यांचा अर्थ शब्दकोशात शोधून त्यांचा संग्रह करण्यास सांगावा. माझा शब्दसंग्रह या वहीत करावा. म्हणजे स्वतःचा आपला एक शब्दसंग्रह म्हणून एक आपण मुद्दा घ्यायचा आहे मराठीच्या वहीमध्ये आणि त्यामध्ये जे काही अवघड कठीण शब्द वाटतात, नवीन ऐकलेले शब्द वाटतात आपल्याला, आपल्या माहितीत नाही आहेत, तर त्या शब्दांचा आपण संग्रह करायचा, लिहायचे आहे ते शब्द आणि त्याचा अर्थ माहिती करण्याचा प्रयत्न करायचा आहे. माहिती होत नसेल, आपल्याला कळत नसेल तर आपण शिक्षकांकडून तो माहिती करून घ्यायचा आहे. कवितेत आलेले नादमय शब्द शोधण्यास सांगावे. म्हणजे जसं की आपण रायमिंग वर्ड्स इंग्रजीमध्ये म्हणतो, तर ते आपण ह्याच्यामध्ये शोधायचे आहेत. कुठल्या ह्याच्यावरती आपण जास्त वेळ थांबतो, आरोह अवरोह वगैरे आपण जो म्हणतो, तर ते आपण बघायचं आहे. ते सुद्धा शब्द लिहायचे आहेत. चला सराव करूया. विद्यार्थ्यांचा गटात किंवा वैयक्तिकरित्या गाणे तालासुरात साभिनय म्हणण्याचा सराव घ्यावा. म्हणजे आता हे सर्व आपण घरी पालकांनी लक्ष देऊन करून घ्यायचं आहे, जोपर्यंत शाळा प्रत्यक्ष चालू होत नाही तोपर्यंत. शाळा चालू झाल्यानंतर तर शिक्षक हे वर्गामध्ये घेणारच आहेत. कल्पक होऊया. आता याच्यामध्ये आव्हाने बघूया आपण काय काय असतात. पाठ्यपुस्तकात आलेल्या कवितांना वेगवेगळ्या चाली लावण्यास सांगावे. त्यांचे वर्गात सादरीकरण करून घ्यावे. आता वर्गाच्या वेळेस आपण घरी म्हणायला हरकत नाही सध्या. विद्यार्थ्यांना माहीत असलेल्या कोळी गीते, पारंपरिक गीते, नागपंचमीची गाणी, नवरात्रीतील भेंडल्या गाणी, आपल्या बोलीभाषेतील गाणी, तसेच मी अजून काही यामध्ये ॲड करतो, काही भक्तिगीतं, गवळणी, अभंग, जे काही विद्यार्थी नेत असेल अशा गाण्यांचा शोध घेण्यास सांगावे व त्यांचे सादरीकरण करून घ्यावे. ह्याच्यासाठी पूरक साहित्य आहेत बघा. मासिक दिलेलं आहे, किशोर नावाचं मासिक आहे. हे मासिक आहे गाण्यांच्या कवितांच्या ध्वनिफिती, म्हणजेच की पेनड्राईव्हमध्ये असतील, CDज असतील किंवा मग आता सोशल मीडियाचा वापर करणे म्हणजे यूट्यूबवरती वगैरे आपण ह्या कविता अजून चांगल्या पद्धतीनं मिळू शकतात तुम्हाला. ध्वनिमुद्रिका, मोबाईल, इतर बालसाहित्य इत्यादी. तसेच तुम्हाला बरेचसा अभ्यासक्रम हा मराठी, आपलं सह्याद्री चॅनल आहे मराठी, तर त्या चॅनलवर सुद्धा अभ्यासक्रम चालू असतो. तर तो अभ्यासक्रम त्याच्यामध्ये सुद्धा बरंचसं नॉलेज तुमचं वाढू शकतं. तर दिवस पहिला जो आहे त्याबद्दल आपण सर्व माहिती बघितली. आता आपण जो पहिला दिवस आहे मध्ये जी कविता दिलेली आहे किंवा गाणं दिलेलं आहे, वलवार 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 वलवा, तर हे आपण आता चालीवरती म्हणणार आहोत आणि मुलांनी सुद्धा, सर्व मुलांनी हे चालीवरती म्हणायचं आहे नंतर. तर आपण आता कवितेला चालीवरती सुरुवात करत आहोत. तालासुरामध्ये कविता गीत म्हणण्याचा आपण सराव करत आहोत. तर सर्वांनी व्यवस्थित ऐकायचं आहे पहिलं आणि ऐकून झाल्यानंतर या पद्धतीनं चालीवर आपण म्हणायचं आहे. नक्कीच सराव करायचा, सर्वांनी सराव करायचाच आहे. वलवार 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 नाव वलवली, वलवार 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 नाव वलवली, वलवार नाव वलवली, वलवार नाव वलवली, नौका चाले कशी जलावरी जलावरी जलावरी, आहे सारा भार मुलांवरी मुलांवरी मुलांवरी, लहान वीर महान धीर रोखील वादळ वलवार, वलवार 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 नाव वलवली, वलवार 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 नाव वलवली, मोकाट पिसाट वारा आला येऊ द्यार, डोंगर मापाच्या लाटा आल्या येऊ द्यार, छाती अफाट झेलेल लाट रोखील वादळ वलवार, वलवार 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 नाव वलवली, वलवार 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 नाव वलवली, झेंडा माथ्यावर तीन रंगी, संचार विजोम नवअंगी, डोले कसा बोले कसा,
धैर्यानं नाव तुम्ही वलवार, वलवार 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 नाव वलवली, वलवार 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 नाव वलवली. स्वातंत्र्य दौलत मोलाची रे, मोलाची रे, मोलाची रे. सर्वांच्या जीवाच्या तोलाची रे, तोलाची रे, तोलाची रे. ती एक आस, ती एक आस, तो एक ध्यास, जोशान नाव आता वलवार, वलवार वलवार वलवार, वलवार 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 नाव वलवली, वलवार 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 नाव वलवली. धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता कविता चालीवर ऐकलेली आहे. तर ही कविता तुम्ही एकदा, दोनदा, तीनदा ऐका आणि या पद्धतीनं किंवा तुमच्या पद्धतीनं अजून वेगळी चाल तुम्हाला येत असेल तर नक्कीच चालीवर ही कविता म्हणण्याचा सराव करायचा आहे आपण. तर हा झाला आपला सेतू अभ्यासक्रमामधला इयत्ता 6वीचा पहिला दिवस. आणि मगाशी वर सांगितल्याप्रमाणे जे काही कठीण शब्द आलेले आहेत त्यामध्ये रायमिंग वर्ड्स आपण ज्यांना म्हणतो, यमक जुळवणारे शब्द असतील तर म्हणजेच उदाहरण रायमिंग वर्ड म्हणजे कोणते? वलवली, वलवली, जलावरी, मुलांवरी, वीर, धीर, त्यानंतर अफाट, लाट, त्यानंतर डोले कसा, बोले कसा, त्यानंतर आस, ध्यास. हे रायमिंग वर्ड्स आहेत, यमक जुळवणारे शब्द आहेत हे. तर आपण आणि जे काही कठीण शब्द असतील ज्याचे अर्थ आपल्याला माहिती नाही आहेत तर असे नवीन शब्द आपल्याला वाटत असतील तर ते शब्द तुम्ही मराठीमध्ये मराठीच्या वहीमध्ये हे शब्द लिहायचे आहेत. दिवस पहिला म्हणून वरती लिहायचं आहे तुम्ही. आणि या पद्धतीनं आपलं आणि मी सांगितलेलं आहे आपण वही पण करायची आहे मराठीसाठी, एक स्पेशल रजिस्टर करायचं आहे मराठीसाठी आणि त्यामध्ये दिवस पहिल्यावरती लिहायचं आणि हा पहिला भाग आहे त्यातला. तर जे काही मी सूचना सांगितलेल्या आहेत त्या नक्कीच सर्वांनी, हा गृहपाठ आहे तुमच्यासाठी, स्वाध्याय आहे तुमच्यासाठी हा. आणि 15 दिवसानंतर तुम्हाला जी कविता होणार, तुमची जी चाचणी होणार आहे तर हे जे आपण शिकतोय ह्याच्यावरच आधारित ती चाचणी असणार आहे. आणि चाचणी म्हणजे त्याचं पण काही खूप असं त्रासदायक वाटून घ्यायचं नाही. परीक्षा किंवा असं खूप काय असं डोक्याला ताण आहे आपल्या खूप असं काही वाटून घ्यायचं नाही. आपल्याला आनंददायी पद्धतीनंच शिकायचं आहे आणि आपण शिकत आहोत, शिकणार आहोत. पण हे मात्र सर्वांनी करायचं आहे. आणि सोबतच मी हे पण नक्कीच सांगतोय की पालकांनी आपल्या मुलांकडून हे करून घ्यायचं आहे. नाहीतर जर आपण नाही करून घेतलं तर आपली मुलं मागं राहतील. आपण आता ह्या संकटाला, कोरोनाच्या संकटाला आपलं नाविलाज झालेला आहे. त्यामुळे आपली मुलं घरी आहेत, 1-1.5 वर्षापासून घरी आहेत. पण आपण या पद्धतीने करून घ्यायचं आहे. आम्ही शिक्षक आहोत, आम्ही नक्कीच मुलांसाठी सदैव तत्पर आहोत. कधीही तुम्ही आम्हाला प्रश्न विचारा, फोन करा, व्हॉट्सअपला मेसेज करा. आम्ही तुम्हाला तुमचं प्रश्नाचं उत्तर नक्कीच देऊ, नक्कीच मार्गदर्शन करूयात. धन्यवाद मित्रांनो, मुलांनो आणि पालकांनो, सर्वांचे आभार, धन्यवाद. पण सराव नक्की करायचा आहे. वहीमध्ये हे स्वाध्याय वगैरे लिहायचे आहेत, सोडवून घ्यायचे आहेत. मी पुन्हा पुन्हा सांगतोय हे. धन्यवाद.